चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. महाराज, आजकाल काही गोष्टी अशा हातोहात व्हायरल होतात. म्हणजे मी तुम्हाला पाठवावं, तुम्ही दुसऱ्याला पाठवावं, त्यांनी 1000 जणांना पाठवा, 1000 जणांनी लाख जणांना पाठवावं. असाच एक सूर व्हायरल 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 होत गेला आणि तो थेट कोण होणार, महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या मंचावर येऊन ठेपला. कसं सांगतोय ना मी, पाचारण करूया हरिभक्ती परायण योगेश महाराज गायके यांना. राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय हो. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. हा हरि जय जय राम कृष्ण हरि. हा जय जय राम कृष्ण हरि. हा जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हा जय जय राम कृष्ण जय जय राम. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने 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 माझ्या देवीची आवडी पंढरपुराने लगुडी पंढरपुराने लगुडी पंढरपुराने लगुडी. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले गोविंदाचे गुण वेधले गोविंदाचे गुण वेधले. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले. जागृती स्वप्न आठवे पाहता रूप आनंदे साठवे पाहता रूप आनंदे साठवे पाहता रूप आनंदे साठवे. जागृती स्वप्न सुसुप्ती आठवे पाहता रूपी आनंदे आठवे पाहता रूपी आनंदी आनंदे पाहता रूपी आनंदी आनंदे. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले गोविंदाचे गुण वेधले गोविंदाचे गुण वेधले. पांडुरंगी मन वेधले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले. बाप रखुमा देवी बनो सगुण निर्गुण रूप विटेवरी ओ दावी येली बाप रखुमा देवी बनो रूप विटेवरी गुण रूप विटेवरी दाखविले गुण रूप विटेवरी दाखविले गुण. पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले ओ पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले गोविंदाचे गुण वेधले गोविंदाचे ए पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले. ओ पार माई ओ पार माई विठाला विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव
सत्संगी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मायबाप, या अभंगाद्वारे ज्ञानोबाराय त्यांच्या अंतःकरणाची अवस्था प्रतिपादन करतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाविषयी निर्माण होणारी जी आवड आहे मायबाप, ती प्रतिपादन करतात. सोबतच पण पांडुरंगाच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन करतात. काय म्हणतात ज्ञानोबाराय? माझ्या अंतःकरणामध्ये एक आवड आहे, माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा आहे. मी काय करणार आहे? पंढरपूरला त्या पांडुरंगासाठी गुढी घेऊन जाणार आहे मायबाप. हातामध्ये पताका घेऊन जाणार आहे मी माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी. तसं पांडुरंग परमात्मा हा ज्ञानोबारायाला जीवश्च कंठश्च प्राणापेक्षाही प्रिय आहे मायबाप. आवड सहज निर्माण होत नाही बरं का. कधी निर्माण होते आवड? सर्वात अगोदर अंतःकरणामध्ये विश्वास असणं आवश्यक आहे. विश्वास म्हणजे परमार्थाची प्रथम असणारी पायरी आहे. विश्वासाविषयी माझे तुकोबाराय काय सुंदर सांगतात. विश्वास तू देवा, विश्वास तू देवा, विश्वास तू देवा, विश्वास तू देवा, म्हणून धरी येला भाव, 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 म्हणून धरी येला भाव. अंतःकरणामध्ये विश्वास असावा मायबाप. ज्यावेळेस विश्वास निर्माण होतो, विश्वासाच्या नंतरची असणारी आध्यात्मिक पायरी म्हणजे भाव आहे मायबाप. मायबाप विश्वास आणि भाव याच्या एकत्रीकरणामधून जे निर्माण होते तिला श्रद्धा म्हणतात मायबाप. हीच असणारी श्रद्धा ज्यावेळेस जडते तिला निष्ठा म्हणतात मायबाप. हीच असणारी जी निष्ठा आहे ती एक तत्वावर जडते त्यावेळेस तिला एकनिष्ठता म्हणतात मायबाप. माझ्या ज्ञानोबारायची एकनिष्ठता भगवंतावर आहे. आणि ज्यावेळेस श्रद्धा निष्ठा अंतःकरणात निर्माण होते त्यावेळेस प्रेम नावाची अध्यात्मातली एक उच्च कोटीची अवस्था अंतःकरणात निर्माण होते मायबाप. म्हणून साधू संत परमात्म्याला वेळोवेळी प्रेम मागतात मायबाप. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान. ऐका ना मायबाप, जगद्गुरु काय म्हणतात? देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई माझ प्रेम सर्व काळ, सर्व काळ, देई माझ प्रेम सर्व काळ, सर्व काळ, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. आणि या प्रेमाच्या नंतर जी अवस्था निर्माण होते ना मायबाप, त्याला गोडी म्हणतात, त्याला आवड म्हणतात मायबाप. तुम्हाला सांगू, माझ्या असणाऱ्या नामदेव रायांनी प्रेम आणि गोडी याचा काय गोड संबंध घातलाय हो. विठ्ठला आवडी प्रेम भाव, क्या बात. विठ्ठला आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम. म्हणजे प्रेमाच्या नंतर आवड निर्माण होते मायबाप, गोडी निर्माण होते. आणि ही आवड ज्ञानोबारायच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली. म्हणून माझे जीवीची आवडी. आणि मी काय करणार आहे? त्या परमात्म्याला भेटण्यासाठी खांद्यावर गुढी घेणार आहे आणि पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी पंढरपूरला जाणार आहे मायबाप. कोणती गुढी आहे? ऐका रे मायबाप. प्रेमाची गुढी आहे. ऐका रे मायबाप. भक्तीची गुढी आहे, ज्ञानाची असणारी गुढी आहे, समतेची असणारी गुढी आहे, अहिंसेची असणारी गुढी आहे. ही गुढी कुठे घेऊन जाणार आहे मी? त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जाणार आहे. त्याच्याकडे ही असणारी अत्यंत गोड अशा प्रकारची जी गुढी घेऊन जाणार आहे. ती कशी घेऊन जाणार आहे? हातामध्ये टाळ घेणार आहे, विना घेणार आहे, चिपुळ्या घेणार आहे आणि त्या परमात्म्याच्या नामस्मरण करता करता ती गुढी घेऊन जाणार आहे. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस. ब्रह्मरस घेता घेता जायचंय पंढरपूरला. आवडीने टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी,
पंढरीची वाटही चालावी पंढरीची. आणि ज्ञानोबराय पंढरपूरला जात आहेत, चंद्रभागेमध्ये स्नान करतायत आणि पांडुरंगाच्या दर्शनाची ज्ञानोबरायच्या अंतःकरणामध्ये ओढ निर्माण झालेली आहे. पांडुरंगाचं दर्शन करण्यामध्ये मंदिरामध्ये जात आहेत आणि साक्षात भगवंत समोर दिसतोय. मायबाप, काय अवस्था आहे ज्ञानोबरायच्या अंतःकरणाची. साक्षात परमात्मा समोर दिसतोय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान असणारा जो परमात्मा आहे समोर दिसतोय. अत्यंत गोड असा असणारा जो परमात्मा आहे, सावळे सुंदर रूप मनोहर असा असणारा परमात्मा ज्ञानोबरायला समोर दिसतोय. काय अवस्था होती मायबाप ज्ञानोबरायच्या अंतःकरणाची. ऐका ना मायबाप, ऐका. पांडुरंगी मन रंगले, हा पांडुरंगी मन पांडुरंगी हरि बोल. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे 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 कुणी वेधले पांडुरंगी मन. जय हो पांडुरंगी मन. पांडुरंगी मन रंगले, रंगले पांडुरंगी मन रंगले. ऐका ना मायबाप, पंढरपूरच्या त्या पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबरायची अवस्था झालेली आहे. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. हा, ज्ञानोबराय जवळ जात आहेत, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाकडे पाहतायत. हा, तिथून कोणाला हलू असं वाटेल का हो? नाही नाही मायबाप, माझी तुकोबराय काय सुंदर सांगतात. हा, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हा, आता ते चरण पाहता पाहता ज्ञानोबरायची अवस्था काय होते ऐका ना मायबाप. ज्ञानोबर हा राय राहत नाहीत मायबाप. तो कोण होतात? पंढरीच भगवंत होतात. कशी अवस्था होते मायबाप अंतःकरणामध्ये? ज्यावेळेस ही भक्ती आणि हे प्रेम असतं त्यावेळेस ही अवस्था अंतःकरणामध्ये निर्माण होत असते मायबाप. हा हा, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला. हा, रामस्वरूप प्राप्त होतं मायबाप त्या व्यक्तीला. हा, मन राम झाले प्रवृत्तीशी ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. माझे असणारे ज्ञानोबराय पंढरीत झालेले आहेत मायबाप. ही अवस्था ज्ञानोबरायमध्ये निर्माण झालेली. आता ही अवस्था तयार झाल्यावर काय होईल हो? अहो, कशाची जागृती अवस्था, कशाची स्वप्न अवस्था, कशाची सुसुप्ती अवस्था मायबाप? काय नाही, फक्त आणि पांडुरंग. जागृती स्वप्नी सुसुप्ती नाटवे पाहता रूप आनंदे साठव. फक्त आनंदाचं भरत येत आहे. ज्ञानोबरायांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे. साजनी हा शब्द वापरलेला आहे. साजनी म्हणजे काय? आनंदाचं भरत आहे मायबाप. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. अंतःकरणातला भाव येतो. हा, पण कधी? परमात्म्याकडे पाहिल्यानंतर. हा, आणि शेवटी ज्ञानोबराय काय सांगतात? अहो, हाच असणारा जो परमात्मा आहे तो निर्गुण निराकार परमात्मा हाच आहे आणि सगुण साकार परमात्मा सुद्धा हाच आहे. हा, बाप रखुमा देवीवरू. हा, सगुण निर्गुण रूप विटेवरी दावी येली गुण. हा, सगुण साकार परमात्मा. मी आता सांगितलंय सगुण साकार म्हणजे काय? तो दिसतोय, तो प्रत्यक्ष जाणवतोय मायबाप. ह्या इंद्रियाला दिसतोय तो. हा, भक्तिभावानं तो प्रत्यक्ष त्याचं अस्तित्व कळते. सांगू, सावळे सुंदर रूप मनोहर. हा, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं प्रत्यक्ष सगुण साकार असणारा परमात्मा. आणि हे निर्गुण निराकार तत्व कोणतं आहे ऐका ना मायबाप. हा, जळी स्थळी भरला रे रिता ठाव नाही उरला. हा, आणखी ऐकायचंय. हा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम. याला निर्गुण निराकार परमात्मा म्हणजे सगुण साकार निर्गुण निराकार परमात्मा. अरे तुम्हाला कुठे जर पाहायचं असेल तर तो फक्त कुठं दिसणार आहे तुम्हाला? अरे त्या विटेवर दिसणार आहे. म्हणून त्या विटेवरच्या परमात्म्याला ज्ञानोबराय उद्देशून म्हणतात. काय? सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा घर केले. काय अवस्था आहे त्या परमात्म्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबरायची. ऐका ना, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हा. 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 काही केल्या
वेळा मोहे गे माय मोहे गे माय किती होशी कमाल माझा वेळ वेळ किती होशी कमाल माझा वेळ वेळ माझा वेळ वेळ वेळा विठोबा कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई झालेली असणारी ही सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या ज्ञानोबरायाच्या चरणी, माझ्या तुकोबरायाच्या चरणी, माझ्या भारत मातेच्या चरणी, माझ्या आईवडिलाच्या चरणी, माझ्या गुरुवर्याच्या चरणी, आदरणीय न्यायमूर्तीच्या चरणी आणि तुम्ही असणारे जर श्रोतेजन आहात तुमच्या अंतरात्म्याच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ताई, काय वाटलं यांच्या सेवेबद्दल? वा, आता हरिभक्त परायण योगेश महाराज यांनी खूपच सुंदर कीर्तन केलं. खरंच त्यांचं गायन एवढं अप्रतिम होतं. मला असं वाटतं त्यांचं जे आडनाव आहे गायके, तर त्यानुसारच ते गायक आहेत. वा वा वा. म्हणजे त्यांचं गाणं असं पार हृदयापर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे त्यांच्या गाण्यातले भाव, मला असं वाटतं त्यांच्या गाण्यातला एखादा स्वर आमच्या ज्ञानोबरायांच्या समाधीवर जाऊन पोहोचला असेल असा आवाज आणि त्यांचं गाणं होतं. म्हणजे त्या गाण्यामध्ये जिभेवर त्यांच्या सरस्वतीच गाती की काय असं वाटत होतं. पांडुरंगी मन रंगले, त्यांचे हावभाव कीर्तनामधलं एक त्यांच्या ते तंद्रीमध्ये होते. जसं ज्ञानोबरायला पांडुरंगाला पाहिल्यानंतर वाटत होतं, तसं त्यांनी त्या कीर्तनामधून खूपच छान विवेचन केलं आणि कमी वेळेमध्ये फार सुंदर महाराज आपलं कीर्तन अप्रतिमच झालं. खरंच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईल पुढील कार्यासाठी. नक्कीच. काही लोकांना गाण्याचं अंग असतं आणि काही लोकांच्या अंगातच गाणं असतं. क्या बात. आणि अंगात गाणं असल्यावर कसं असतं तर ते असं दिसतं. वा 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 वा. हा सोनी मराठीचा सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या श्रोत्यांना निरोप आहे. कीर्तनाचा जन्म कीर्तयंती स कीर्तन, हा भगवंताची कीर्ती गाण्यासाठीच झालेला आहे. खूप गोड महाराज, आपण खूप छान कीर्तन केलंय. पोलीस बांधवांच्या बाहूवर लिहिलेलं असतं सदरक्षणाय खलनिग्रहणाय. तुमच्या दोन्ही बाजूला ते लिहायला पाहिजे. एक बाजू पोलिसाची म्हणून आणि दुसरी बाजू कीर्तनकाराची म्हणून. खूप शुभेच्छा तुम्हाला. योगेश महाराज, तुम्ही पोलीस असून कीर्तनकार कसे झाले, मला हे विचारायचे तुम्हाला. वा. रामकृष्ण हरिताई, सर्वात अगोदर मी हे सांगेल की तुम्ही जी माझी स्तुती केलेली आहे तेवढ्या पात्रतेचा मी नाहीये. माझं पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायवरी. आम्ही पोलीसवाले जनतेचे सेवक आहेत, कुठेही काठी घेऊन उभा राहणं हे आमचं कर्तव्य आहे. माझी आई सांगते माझा जन्म झाला आणि त्यावेळेस मी एका शुद्ध हसणाऱ्या वारकऱ्याचं मुख पाहिलं. आजी माझी वारकरी असल्यामुळं, वडील आमचं सगळं घर वारकरी, गाव वारकरी असल्यामुळं, गावात कीर्तन परंपरा असल्यामुळं आम्ही समोर जाऊन बसावं, ऐकावं आणि हे करता 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 परमार्थाचा छंद लागला. खूप छान, खूप छान. थोडंफार जमलं आणि ती सेवा करतोय. वा वा, क्या बात आहे. आम्हाला तर आता या निमित्ताने तुमच्या त्या पोलीस स्टेशनचे आभार मानायचे की त्यांच्याकडे एवढा मोठा सेवेकरी आहे, तो त्या वेशातही आहे आणि या वारकरी पोशाखातही आहे. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आता येणारा कीर्तनकार साध नाहीत, अहो ते कोल्हापुराचा आहे. होणाऱ्या विरोधाला कीर्तन परंपरेच्या सेवेचा दंड थोपटून वारकरी संस्था उभी करून दाखवली या पठ्ठ्यानं. कधी तालमीचा आखाडा सुटला आणि या पांडुरंगाच्या भक्तीच्या आखाड्याचं त्याला येड लागलं, त्याची त्याला कळालं नाही. पाचारण करूयात हरिभक्त परायण ओंकार महाराज सूर्यवंशी यांचं. शरणागत भाकिरे करुणा, होई शरणागत भाकिरे करुणा, शरणागत भाकिरे करुणा, होई शरणागत भाकिरे करुणा. तरीच बंधना सुखशील, तरीच बंधना सुखशील, तरीच बंधना सुखशील. आपुले ते हित करुणिया घेई, आपुले ते हित करुणिया घेई, आपुले ते हित करुणिया
आपुले ते हित करुनिया घेई सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम गोवरी आहे इंद्रिय संबंध वरी आहे इंद्रिय संबंध गोवरी बोध करी माना वरी बोध करी माना वरी बोध करी माना आपुले ते हित करुनिया घेई आपुले ते हित करुनिया सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम एका जनार्दनी मावळली या दीपा सहजची के पायील बापा आपुले ते हित करुनिया घेई आपुले ते हित करुनिया घेई सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम आला आला विठ्ठल 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 टाळी वाजवायची आहे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री पैठण निवासी गोदावरी तटीवरती ज्यांनी अनुष्ठान केलं असे नाथबाबा त्यांचा सेवेकरता 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. आजचा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. याच्यावर जीवाला इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जर जायचं असेल तर शास्त्रानं काहीतरी कर्म करायला सांगितलेले आहेत आणि त्याला विहित कर्म असं म्हणतात. खरं कोणतं कर्म उचित आहे कोणतं कर्म अनुचित आहे या जीवाला या जीवन एवढं मिळालेलं आहे. या जीवाचा उद्धार करण्यासाठी कोणतं कर्म करावं तोच उपदेश नाथबाबाच्या अभंगामध्ये देतायत. होई शरणांगत भाकिरे करुणा तरीच बंधना चुकशील. परवा माझ्या कीर्तनाला एक जण ग्रस्त बसला होता. कडक इस्त्रीचे कपडे घालून अतिशय थाटात बसला होता. मी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात तर तो म्हणला मी कोण आहे विचारताय महाराज. अहो तारीख मी तुम्हालाच दिलेली आहे तुम्ही मला विचारताय मी कोण आहे. अहो तसं नाही हो. जरा ज्ञान रूपानं जर विचारलं तर तुम्ही कोण आहात तर तो म्हणला मी माणूस आहे. अरे बाबा तू माणूस आहेस का प्राणी मात्र्याची जात मनुष्य आहे. तो म्हणला प्राणी मात्र्याची जात मनुष्य आहे. मग तू कोण आहेस. परत तिथंच आला मुद्दा. मग तू कोण आहेस तो म्हणला मी सकाराम आहे. अरे बाबा तू सकाराम आहेस का तुझं नाव सकाराम आहे. तो म्हणला माझं नाव सकाराम आहे. माझं अरे नाव तरी तुझं आहे काय. ज्ञानोबाराय सांगतात हो नाव सुद्धा आपलं नाही आहे. नाव आणि जे नाव ठेवतं त्याला शिक्षा मिळते माहिती आहे ना तुम्हाला. शास्त्रामध्ये मानते माहिती आहे ना. नाव ठेवायचं काम कुणाचं आहे. आत्याबाई नाव ठेवते. तिच्या पाठीत बुक्या का मारतात त्याचं तात्विक कारण हेच आहे. शुद्ध निकळ परब्रह्म स्वरूप असणाऱ्या जीवाला उपाधी लावून मायेत अडकवायचं काम करतो म्हणून त्याला काय केलेलं आहे पाठीत बुक्या मारलेल्या आहेत. यातून या मायाजळ नात्यातून जर अडकायचं नसेल तर तुम्ही काय करा. अरे जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याला शरण जा. सांगतो तुम्हासे भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. आपलंच कुणाला करायचं असेल तर तुम्ही देवाला करा. तुकोबाराय सांगतात अविनाशकारी आपुलिया ऐसे अविनाशकारी आपुलिया ऐसे. वाह, क्या बात है.
आपलंसं काय नाही आहे. त्या ग्रस्तांना विचारलं तुम्ही कोण आहात? तो म्हणला मी सकाराम आहे. अहो नाव तुमचं सकाराम आहे, तुम्ही कोण आहे? तर त्याने पुढे सांगितलं मी डॉक्टर आहे. अरे बाबा तू डॉक्टर आहेस का? तुझी पदवी डॉक्टर आहे. तो म्हणला माझी पदवी डॉक्टर आहे. मग तुम्ही कोण आहात? तो म्हणला कीर्तनात बसू का उठून जाऊ? तुम्हाला सांगाय बोलवलंय, तुम्ही सांगा ना महाराज. विचारा, ओवी काढा. ज्ञानोबारायांना विचारावा. ज्ञानोबाराय विचारायला म्हणजे काय करायला पाहिजे? ज्ञानोबारायांना विचारायचं म्हटल्यानंतर अहो ज्ञानेश्वरी उघडा, त्यामध्ये विचारावा. आधी करून सर्व संतांचा विचार करा. कोण आहे असं उघडल्यानंतर अभ्यास केल्यानंतर कळतं मी वासुदेव तत्वता गळो येईल विचारिता. विचारा ना तुम्ही कोण आहे? मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. असं ज्यावेळेस तुम्हाला तुमची स्थिती प्राप्त होईल कधीच तुम्हाला दुःख होणार नाही. कारण दुःखाला एकमेव कारण म्हणजे माया जळणात आहे. ज्ञानोबराय म्हणतात तो तैसे हरपले आपण पेपावे. आपण हरवलोय म्हणून याचा शोध घेणं फार गरजेचं आहे. काय हरवलोय? माया जळ नात्यामध्ये आपण हरवलोय. आणि मग या हरवल्यातून जर काय प्राप्त करायचं असेल, कसा शोध घ्यायचा असेल तर ज्ञानोबराय सांगतात तै संता ते पाहता दिवसावे. म्हणून आज सेवेसाठी आपण घेतलेला आहे. नाथ महाराज तेच सांगतायत होई शरणांगत भाकी रे करुणा तरीच वंदना चुकाशील. नाथ बाबा सांगतायत हो बंधनातून मुक्त व्हायचं असेल, जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर नाथ महाराज सांगतात भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर तुमचं जन्म मरण हे चुकल. ते कसं? ज्ञानोबराय आम्हाला सांगा ना. नाथ बाबा असं म्हणतात की देवाला शरण गेल्यानंतर जन्म मरणाची फेरी चुकेल, कसं सांगा ना. ज्ञानोबराय पण सांगतायत, साक्षात श्रीकृष्ण भगवान परमात्मा पण सांगतायत अर्जुना ऐक, जर तुला जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर काय कर? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारील जन्म मरण. या लागी शरणागता शरण्या मीच ऐकू. जो मला अनन्य भावानं शरण आलेला आहे त्याला मी जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त करेन असं साक्षात भगवान परमात्मा सांगतायत. म्हणूनच आपुले ते हित करुणिया घेई सदा वाचे गाई राम नाम. भगवान परमात्म्याला शरण जा आणि आपलं हित जर कशात असेल तर राम नाम गाण्यामध्ये आहे. म्हणूनच सांगतायत पण राम नाम कधी घेऊ शकतो? तारुण्यामध्ये. राम नाम कधी घेतो? कधी पण घेऊ शकतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. जोपर्यंत तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. एकदा का एकदा डोळे क्षीण झाले की ज्ञानेश्वरीची ओवी दिसत नाही. एकदा का एकदा गुडघे घाईला आले पंढरीची वारी चालता येत नाही. म्हणूनच जो वरी आहे इंद्रिय संबंध, तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत मनाला बोध करा काय करायचं आहे मला. आपुले ते हित, आमचं हित कशात आहे हा मनाला बोध करा. आणि म्हणूनच काय म्हणतायत नाथ महाराज, जो वरी आहे इंद्रिय संबंध तो वरी बोध करे मना. म्हणूनच एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात इंद्रिय एकदा तुमचं क्षीण झालं की आयुष्याचा शेवट आहे. आणि एकदा का एकदा तुमचा जीवनरूपी दिवा विझला की परत तुम्हाला परमार्थ करण्याची उद्धाराची साधनं बंद झालीत. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? एका जनार्दनी मावळली दीपांग सहजची खेपा येईल बापा. आपुले ते हित करुणिया घे सदा वाचे गाई रामना. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि माझ्यावरती नितांत प्रेम ज्यांच्या पुण्याईमुळं माझा देह मला प्राप्त झाला त्या आई वडिलांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ताई काय वाटलं या सेवेकरी? आज या ठिकाणी ओंकार महाराज यांनी खूपच सुंदर श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर विवेचन केलं. कीर्तन कसं असावं, त्याचा अभिनय कसा असावा, म्हणजे त्यांचं गायन आणि तो अभिनय हृदयापर्यंत आमच्या पोहोचला. खरंच महाराज खूपच सुंदर, म्हणजे मी असं म्हणेल की एक नंबर कीर्तन केलं. वा दादा. महाराष्ट्रामध्ये दोन खोरी फार प्रसिद्ध आहेत. एक कृष्णा खोरे आणि दुसरं गोदावरी खोरे. अभंग गोदावरी खोऱ्यातला होता आणि कीर्तन कृष्णा खोऱ्यातून आलं होतं.
ओमकार महाराज खूप गोड. आणि मला आवडलं ते हे की अगदी मोकळेपणाने खुलून बसलेल्या श्रोत्यांना सुद्धा मोकळं कसं असतं ते तुम्ही मोकळेपणाने दाखवून दिलं. वा वा वा. आणि तुमच्या कीर्तनातली सगळ्यात मजबूत बाजू म्हणजे तुमचं गाणं. अविनाशकारी आपुलिया ऐसे. आणि अभंगांचं गायन ऐकायला मिळतं, परंतु ओव्यांचं गाणं आज आम्हाला वैकुंठवासी महादेव महाराज जगतापांची तुम्ही आठवण करून दिलीत. याकरता विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत. मुक्ताई करे लेईले अंजन. कोण म्हणताय असं? चांगदेव महाराज. का? 1400 वय वर्ष असणाऱ्या चांगदेवांचा अहंकार 8 वर्षांच्या मुक्ताई पुढे मावळला होता. इतका की 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षांच्या चांगदेवांची गुरु झाली. म्हणूनच तिला आपण आदि शक्ती मुक्ताबाई म्हणतो. आजच्याही काळात चांगदेवारूपी अहंकार असणाऱ्यांनी कितीही विरोध करो, पण मुक्ताईचा वारसा जपणाऱ्यांपुढे तो विरोध मावळणारच, तो अहंकार मावळणारच. वा वा, क्या बात आहे. कसा? तेच तर पाहायचंय ना आपल्याला. ते दाखवायला येत आहेत जिथे माझ्या संत मुक्ताबाईची समाधी आहे त्या जळगाव जिल्ह्यातून हरिभक्तीपरायण स्नेहलताई पाटील. रामकृष्ण हरी. मूळच्या कुठल्या ताई आपण? आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या सामनेर गावाहून आलोय. वा 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 वा. जळगाव जिल्हेकरी. हो. ऐरणी भाषेचं गाव. हो म्हणजे तुम्हालाही ऐरणी येत असेल. हो. काय मुद्दा आहे माहितीये का? माझं पुण्यात गेले 7-8 वर्ष वास्तव्य. ह्या पुणेरी पाट्यांनी ना मला वैताग आणलेला आहे. मला त्याच पाट्या त्याच भाषेत वाचाव्या लागतात. हो. मला एकदा आहे ना त्या पाट्या जर चुकून ऐरणी भाषेत कशा असतील हे जर ऐकायला मिळाल्या आणि आमच्या प्रेक्षकांनाही ऐकायला मिळालं तर खरंच मजा येईल. तर पहिली पाटी, दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा. फार घाई असेल तर सरळ वरती गेलात तरी चालेल. होय होय वार करी. होय होय वार करी. होय होय वार करी. होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी. पाहे पाहे रे पंढरी. पाहे पाहे रे पंढरी. पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने. काय करावी साधने. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. अभिमान दुरे. अभिमान दुरे. कोडावगेची पुरे. कोडावगेची पुरे. कोडावगेची पुरे. कोडावगेची पुरे. कोडावगेची पुरे. कोडावगेची पुरे. तुका म्हणे डोळा. तुका म्हणे डोळा. विठू बैसला सावळा. 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 काय करावी साधने. काय करावी साधने. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. फळावगेची येणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त सडी निरपण रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सद्गुरू जगताचे गुरु म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतो की बाबांनो वारकरी व्हा. वारकरी व्हा. नुसतं वारकरी होऊन चालणार
नाही तर प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरी बघा. वारकरी शब्दाचा अर्थ ऐका माय बापू. वारकरी म्हणजे काम क्रोध लोभ मत्सर सगळ्यांवर वार करून जो पुढे जातो ना त्याला वारकरी असतो. सगळीकडे जा तुम्ही पण वारकऱ्यासारखा ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी वाईट विचार कधी येतच नाही, ज्याचं अंतकरण पवित्र असतो, असा हा एकमेव वारकरी म्हणजे माझ्या पंढरपुराचाच आहे. इतर कुठेही जा तुम्हाला पंढरपुराचा वारकरी सारखा वारकरी कुठंच मिळणार नाही. जीवनामध्ये आलं आणि पंढरपूर जर बघितलं नाही तर आपलं जीवन व्यर्थच आहे. जगाचा मालकाचा हात जर आपल्या पाठीशी राहिला महाराज, कितीही अवघड परिस्थिती येऊ द्या, मनुष्य पुढे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जो अंतकरणातला अभिमान असतो ना, आपल्या मनामध्ये अभिमानी असतं की नाही आमच्यासारखं श्रेष्ठ जगामध्ये दुसरं कुणीच नाही. पण ऐका, अभिमान जर माणसाच्या जवळ आला तर सर्व काही कार्य आपली नाहीसी होत चालतात. म्हणून एक करायचं, अंतकरण पवित्र ठेवायचं, अंतकरण निर्मळ ठेवायचं आणि देवाची भक्ती करायची. बघा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविना जीवनामध्ये समाधानच नाही. ते प्रेम करायचं तर माझ्या जगाच्या मालकावर, ते प्रेम करायचं तर अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मावर. इतर कुणावर कितीही प्रेम करा, माणसाला सुख मिळत नाही. म्हणून महाराजांना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगावं लागतं, अभिमान जर नाहीसा झाला आणि अंतकरणामध्ये जर जगाचा परमपिता राहिला तर आपल्यावर कितीही आड येऊ द्या. बघा, जनाबाईवर सुद्धा बोट उचलला होता की तू चोरी केली, विठोबाची वस्त्राची चोरी केली. जनाबाई सांगू लागली की नाही बाबा, मी असं केलंच नाही हो, मी चोरी केलीच नाही. असा कार्य विठ्ठला तू केला सिकावा, अलंकार विसरून गेलासी देवा. कुठ गेली तुझी जादूगरी, आड चोरीचा माझ्यावरी रे, आड चोरीचा माझ्यावरी. देवाची कितीही भक्ती करा, आपल्याला द्वेष मिळतोच. देवाला कितीही आपलंसं करा, समाजामध्ये बोललं जातच. देवाची कितीही भक्ती करा, ती भक्ती जर प्राप्त करायची असेल तर एक करायचं, देवा बाबा रे, माझ्या डोळ्यामध्ये तू सामाविश राहा, माझ्या हृदयस्पर्शी राहा. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज गोड वर्णन करतात. तुका म्हणे डोळा, 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 तुका म्हणे डोळा. विठू बैसला
एवढं मन दंग होऊन गेलं होतं की आपलं निरूपण थांबूच नाही असं वाटत होतं ताई. आपल्या सेवेकरांना विचारूयात, यांच्या सेवेने किती ज्ञानदीपांची उजळणी झाली. ताई, वा, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? खरी लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची. जशा मुक्ताई लाडक्या संत होत्या सर्व संत मांदियाळीमध्ये, तसं आज या सोनी टीव्ही मध्ये खरंच माझ्या लाडक्या ताई खूपच सुंदर गायलं आणि छान कीर्तन केलं. आवाज सुद्धा खूप गोड होता. आणि तुम्ही जो तुकाराम महाराजाचा अभंग निवडला होता, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, आयुष्यात येऊन वारकरी व्हावं आणि पंढरीला जावं. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे पंढरपूरची वारी आहे. बघा, अमेरिका, लंडन, विदेशातली लोक सुद्धा आमची पंढरीची वारी पाहायला नक्कीच येतात. जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. 8 पिढ्यापासून मी विठ्ठलाची वारी माझ्या घराण्यात चालू आहे. म्हणून आयुष्यामध्ये जन्म मरणाच्या वारीला जर तुम्ही आलात तर माझ्या विठ्ठलाची वारी करा आणि वारकरी व्हा. खरंच या कीर्तनातून तुम्ही छान संदेश दिला ताई, छान निरूपण केलं. पण अजूनही याच्यामध्ये आणखी प्रगती करा. तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देईल. वा, कीर्तनाचं साधारण तंत्र असं आहे की ते गात असावं, ते रंगात असावं, ते तरंगात असावं आणि ते अंतरंगात असावं. वा 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 वा. त्याला कीर्तन म्हणतात. भगवंताने आपल्याला गोड गळ्याची देणगी ऑलरेडी बहाल केलेली आहे. आपल्या गानशैलीने महाराष्ट्राचे कान तृप्त होतील. आपला पुढचा प्रवास सुरम्य राहील. माझ्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला. रामकृष्ण. तर मंडळी, आता पुन्हा ती वेळ आली, ती घटिका समीप आली की जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की आज कोणा दोघांची वारी पुढे चालू राहणार आणि कोणा एकाचा इथे मुक्काम ठरणार. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हरिभक्तीपरायण योगेश महाराज गायक, हरिभक्तीपरायण स्नेहलताई पाटील, हरिभक्तीपरायण ओंकार महाराज सूर्यवंशी. तर मंडळी, आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कोणा दोघांची वारी पुढे जाणार आहे आणि कोणाचा आज मुक्काम ठरणार. आता ज्या दोघांची वारी पुढे अशीच अखंड सुरू राहणार आहे ते आहे हरिभक्तपरायण ओंकार महाराज सूर्यवंशी आणि हरिभक्तीपरायण योगेश महाराज गायके. खांद्यावर घ्या आणि वारी चालू राहू द्या अखंड. रामकृष्ण हरी. तर माऊली, आपल्या कीर्तन सेवेची वारी ही अशीच अखंड चालू राहणार आहे. तुम्ही पाहत राहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात वारी आपली पंढरीची वारी, एकमुखानं बोला राम कृष्ण हरी.